बाप्पा, तुला तर माहितीये माझ्या आयुष्यात काय चाललंय ते. हे असं अजिबात म्हणणार नाही की तू माझ्या आयुष्यात संकट देऊ नको, पण त्या संकटांना सामोरे जायची ताकद तू मला दे. आज या संकष्टीला आमच्या आयुष्यातले सगळे संकट दूर कर बाप्पा. काय चाललंय काय तुझं? नैवेद्य दाखवते. काय गरज नाही. तुझ्यासारख्या चोरट्या पोरीच्या हातचा निवद नकोय देवाला. तुझी हिम्मत कशी झाली ग इथं देवळात यायची? कमलात का देव सगळ्यांचा असतो. देवाला भेटायला सगळे येऊ शकतात, मग मी का नाही? सोड बरं तू माझा हात. अगं सोड ना कमला का. अजिबात नाही. तुझ्यासारख्या पोरी नाही तर दारात मी उतरणार नाही. आमचा देव चोरून नेतेस का काय? अगं कमला का काय बोलतीये तू? ए, इथं कुठल्या बी सामानात हात लावायचा नाही. चल निघ. कमला का सोड मला. सोड. काय झालं? अगं मंदिर आहे, काय गालवा लावलाय? आजूबाजूला कोण नाही बघितलं आणि देवळात शिरल्या. आता देवळातलं पैसा चोरायचा असतील. अगं कमला का काय बोलतेस तू? मी फक्त देवाचं दर्शन घ्यायला आले होते. अगं नैवेद्य दाखवत होते मी. अगं पण काय गरज आहे असलं करायची? कशाला साळसूतपणा करायचा राणी? अगं खरं तुझ्यासारख्या पुरीला ना पायरी चढू नाही दिली पाहिजे मंदिराची. पण तुला कळतच नाही, त्याला आम्ही तरी काय करणार? हो हो बरोबर आहे. गजभाऊनी कमलाकाचं बरोबर आहे. तुम्ही का बोलताय हे सगळं? मी असा काय मोठा गुन्हा केलाय की तुम्ही मला ही शिक्षा देताय? या मन काय गुन्हा केलाय? एक तर इंद्रा साहेबांचं घड्याळ चोरलीस, वर आणि हे तोंड घेऊन फॅक्टरीत आलीस. तुला लाज कशी वाटत नाही का? हा, आता घड्याळ चोरलीस, नंतर देवळातला पैसा बी चोरशील. आणि उद्या आमच्या घरावर दरोडा घालशील. दरोडा ते काय नाही, हिजा काहीतरी बंदोबस्त करायला लागतोय. हो हो आत्ताच्या आत्ता तिला बाहेर काढा. हाकलून द्या तिला. काढा बाहेर. कमला का बघत काय बसली? हाताला धरून बाहेर काढा. तुम्ही सगळे माझं ऐका. हे बघा, माझ्यावरती हे सगळे खोटे आरोप झाले. मी काही नाही केलं. मी नाही चोरलं इंद्रजित सरांचं घड्याळ. माझ्याकडून ते चुकून हरवले. अगं कमला का, मी फक्त देवाचं दर्शन घ्यायला आले होते. अगं नैवेद्य दाखवायला आले होते मी. मला माझ्या बाप्पाला भेटू दे. अगं मी आजपर्यंत एकही संकष्टी चुकवली नाही. हे पाप माझ्याकडून नको घडू देऊ. त्याला माहितीये मी निर्दोष आहे. मला एवढं नैवेद्य दाखवू द्या. माझ्यावरचे आरोप अजून सिद्ध झाले नाही येतो. तुम्ही तरी मला का आरोपीच्या पिंजऱ्यात टाकताय? हे बघा, मला वाईट टाकू नका. एवढी वाईट नाहीये मी. कमला काय माझं, मी असं काहीच केलं नाहीये. अगं ते घड्याळ खरंच माझ्याकडून हरवले. मी चोरलं नाहीये. मला चोर का म्हणताय तुम्ही सगळे? ए गप्पा. चोरटी कुठली? त्या देवळातच काय, फॅक्टरीत बी तुझ्यासारखी बाई नाही पाहिजे. चल.
राणे तुला लागली नाही ना? ए काच्या, तुला तोंडानं सांगितलेलं कळत नाही का? राणीनं घड्याळ चोरलं नाही, तिच्याकडनं हरवलंय. ए गोट्या, हे बसतो का? अरे वकिलीची परीक्षा तिने दिली, तिचा काळा कोट घालून तू वकिली करतो का तिची? तुला माहितीये का ती सगळं नाटक करतीये? तिनं चोरलंय घड्याळ. चोर ते चोर आणि वर शिरजोर अशीच गत झाली यायची. ही असली माणसं की नाही देवळाच्या दारात नको आहेत आपल्याला हाकलायला. तुम्ही सगळे असं नका बोलू. मी खरंच चोरी नाही केली. तुम्ही विश्वास ठेवा माझ्यावर. असली नाटके आहेत की नाही ती आम्हाला सांगू नकोस. चोरटी कुठली बिनलाजी. रे कमला का उगाच काय बी बडबडू नको. कशाला तिला त्रास देते का? ए गोट्या, अरे तिची लायकीच ती आहे. तू गपरा. अरे तीच चोर आहे. ए आणि तुझं काय आहे रे मधीस? का तिची वकिली करायला आलायस? अजिबात मध्ये बोलायचं नाही हं? आणि ए राणी, अगं काय लाज बीज हाय का नाही तुला? म्हणजे एवढा ऐकू तुला मगापासून तर एखादी की नाही कधीच घरला निघून गेली असती. पण नाही, तुला हितच खांबासारखं उभा राहायचं आहे. पुतळा करायचा आहे तुझा. निघत ना. कसला गोंधळ चाललाय इथं? अहो साहेब, ते इंद्रा साहेबांचं घड्याळ आहे की हे बघा, तो घड्याळाचा सगळा विषय प्रिमायसेसच्या बाहेरचा आहे या फॅक्टरीच्या. त्यामुळं फॅक्टरीशी आणि इथल्या कुठल्याही व्यक्तीशी त्याचा काही संबंध नाही. अहो साहेब, हिनं आपल्या साहेबांचं घड्याळ चोरलंय आणि आता देवळात चोरी केली असती. देऊळ तुमच्या मालकीचं आहे का? नाही ना? मग साहेब बघून घेतील की. का त्यांनी सांगितलं तुम्हाला त्रास द्यायला हिला? आणि तुमचं काम सोडून तुम्ही हिला त्रास देणार हे साहेबांना चालणार आहे का? आणि या सगळ्याचा फॅक्टरीच्या कामावर जो परिणाम होईल तो साहेबांना अजिबात आवडणार नाही. कळलं का? आणि आजच्या कामाचं काय गजा? हा काय म्हणतोय मी? अहो साहेब, काय झालं, ही देवळात आली ना, त्यामुळे कामगार गोळा झाले. मग ॲज ए युनियन लीडर म्हणून माझी जबाबदारी नाही का? मी आलो लगेच सांगायला त्यांना. इंदिरा सरांना कामात वेळ वाया घालवलेला आवडत नाही, माहितीये ना? आज तुम्ही कुणीही काम झाल्याशिवाय घरी जायचं नाही. आणि अशा फालतू गोष्टीमध्ये जर तुम्ही लक्ष आणि वेळ वाया घालवणार असाल तर इंदिरा सर तुम्हाला कधीही ओव्हरटाईम देणार नाही, हे लक्षात ठेवा. ए तुम्ही काय बघत बसलाय? चला चला कामाला लागा आपापल्या. चला चला, तुम्ही पण चला की. राणी, आज सुटलीस हातातनं, परत सोडत नसतो तुला गजा. आणि चोर आहेस, चोरच राहणार आहेस.